ही जी बाजूला झाडं दिसते ही काजूची आहे आणि सरांनी जवळपास 200 पेक्षा जास्त झाडं काजूची या प्लांटेशन या ठिकाणी केलेलं होतं. तर सरांकडून माहिती घेऊया. हे जे काजूचं झाड आहे ह्याची व्हरायटी कुठली आहे नेमकी? आता हे कोकणामधली जात आहे ही. ओके. कोकणामधून आणलेली आहे आणि ही आपल्याकडे 200 आणली होती जवळपास आपण. आता आपले जे वातावरण आहे, आपली जमीन जी आहे ती सगळी कोकणासारखी लाल लाल मातीची आहे. नंतर टेम्परेचर पण जवळपास कोकणासारखं 40-45 याच्यामध्ये होतं. पावसाळ्यामध्ये पाणी पण तसं, त्याच्यामुळे हे एकदम चांगले झाले, म्हणजे चांगली वाढ झाली. ह्याची 3 वेळा छाटणी केली आहे ताईची ऍक्च्युअल, नाही ते मोठं झालं असतं. जवळपास किती वर्ष झाली ह्याला लावून? याला 4थं वर्ष आहे आता, पण तू 3 वेळा छाटली हे. ओके. काही वेळा आम्हाला ह्याच्यापासून आपल्याला जे काही फळं मिळणार आहे काजूची ते कोणत्या वर्षापासून सुरुवात होणार? ती आता सुरू झालेली आहे. मागच्या वर्षी पण जवळपास 8-10 किलो एका याच्यामध्ये मिळाले होते आपल्याला. 2 वर्षापासून मिळाले. मग पहिल्या वर्षी कमी होते 2-3 किलो, पण मागच्या वेळेला 8-10 किलो मिळाले आम्हाला ते. ओके. हा जो काही काजू यांनी लावलेला आहे हा एक ऑर्गॅनिक पद्धतीचा असेल, कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहे, खूप साऱ्या व्हरायटीज आहे काजूमध्ये, पण लोकांना केमिकल युक्त ते खायला मिळतात. पण सरांची जी संकल्पना आहे ऑर्गॅनिक पद्धतीने सगळ्या गोष्टी पिकवण्याची, जसं का भाजीपाला आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं आणि आता फ्रूट मध्ये आपण पाहतोय का काजू त्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीचा या ठिकाणी लावलेला आहे आणि ह्याचं जे काही उत्पन्न आहे ते सुरू झालेलं आहे. आता ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी त्यांना उत्पन्न जवळपास एका झाडापासून 10 ते 20 किलो पर्यंत त्यांना मिळणार आहे.